आजचे गुरुवर्य आमच्या दादासाहेब टिचकुले योग वर्गावर आलेले श्री जयंतराव दुबल दादा यांचा परिचय करण्याचे भाग्य मला लाभलेले आहे. त्यांच्या आम्ही रोज ज्ञानेश्वरीचं प्रवचन त्यांच्यातर्फे आम्हाला मिळते आहे. तसंच रामदासांचे मनाचे श्लोकाचं देखील त्यांच्याकडनं आम्हाला रोज मिळत आहे. त्यांचं बरंच आयुष्य पुण्यात आणि पुण्यानंतर दुबईमध्ये अभियंता या कार्यामध्ये गेले आहेत. पण अंगानी किंवा मनानी त्यांच्यामध्ये संत भूमिका आहे. निवृत्तीनंतर ते सध्या US मध्ये आहेत आणि आमच्या क्लासला ते नित्य नियमाने US च्या 12 तास अंतर दूर असताना देखील ते आमच्याशी नित्यनेमाने जुळून आहेत. त्यांच्यातर्फे जो त्यांचा जो एपिसोड पहिला जो अंक त्यांनी आम्हाला सादर केला त्याच्यामध्ये आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो. आणि अशा संत स्वरूपी सज्जन आणि संत वाङ्मयाचे अभ्यास श्री दुबल दादांचा आज दुसरा एपिसोड, दुसरा अंक येतो आहे. त्याबद्दल मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना याबद्दल उपकृत करावं. रमेश भाऊ नमस्कार. रवींद्र दादा, माझं तुम्ही इंट्रोडक्शन दिल्याबद्दल खरं म्हणजे मला या संत या शब्दावर थोडं ऑब्जेक्शन होतं. मी योगाचार्यांना फोन करून सांगितलं होतं की हा संत शब्द मला लावू नका, कारण संत ही आपली जी महाराष्ट्रात जी परंपरा आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, यात म्हणजे हा संत खूपच मोठा शब्द आहे, राईट. तर हे संत याचं डिव्हॅल्युएशन, या शब्दाचं डिव्हॅल्युएशन होऊ नये म्हणून मी त्यांना सांगितलं होतं आणि मी त्यांना लिहून पण पाठवलं होतं की अशी करेक्शन करा. पण त्यांनी ते केलं नाही, कारण त्यांचा भाव आणि त्यांचा जो स्वभाव आहे त्यामुळे ते म्हणाले की असू दे, असंच असू दे. तर हा मी एक छोटी प्रार्थना करतो आणि त्यानंतर आपण आजचा विषय सुरू करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. सर्वप्रथम आज मी आपले योगाचार्य ठावकर दादा यांचं अभिनंदन करू इच्छितो, कारण जसं की आपण ग्रुपवर पाहिलं की त्यांना समाज गौरव पुरस्कार त्यांच्या समाजातर्फे देण्यात आला आहे. यासाठी त्यांचे अनेक शतशः धन्यवाद, अभिनंदन. आणि त्यांचं तपच तसं आहे, तर नॅचरली त्यांना असा साहजिकच आहे असा पुरस्कार वगैरे मिळणं, कारण त्यांचं जे जीवन कार्य आहे त्यांनी समाजासाठी बरंच केलेलं आहे असं आपण पाहतोच इथे. मतीदादा आणि ठावकर दादांना नमस्कार करून मी आजचा विषय सुरू करतो. आता आपण बघत हे जे मी स्क्रीन शेअर करतो. ओके, हां, येस, here. Okay, so let's इथे कुठेतरी आहे, इथे आहे. Where is it? Here. Okay. माणसाचा स्वभाव जिज्ञासू असतो.
अरिस्टॉटल म्हणतो की ऑल मेन बाय नेचर डिझायर टू नो, आणि की सगळ्यांना जाणण्याची इच्छा असते, राईट. जिज्ञासा, क्युरिओसिटी, राईट. दुसरी एक अशी इच्छा असते की काहीतरी करण्याची इच्छा असते, राईट. एव्हरीबडी वॉन्ट्स टू डू समथिंग. त्यांना काही क्रियाशक्ती भगवंताने दिलेली आहे, ज्या काही कामना, इच्छा स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर त्यानुसार त्यांना काहीतरी करावं असं वाटतं सगळ्यांनाच, आपल्या सगळ्यांनाच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला कुठेतरी आदर, म्हणजे नीड फॉर रेफरन्स बोलते हैं उसको. अच्छा, इसमें हिंदी भाषी कोई नहीं है तो मैं मराठी में चालू करूं या हिंदी में बोलूं? मेरे ख्याल से आज कोई हिंदी भाषी नहीं है, बट एनीवे मैं हिंदी में बात करता हूँ. मराठी बोललं चालेल, हिंदी पण चालेल, राईट. ओके. तर दोन्ही कौन सा भी चलेगा. ओके. नीड फॉर रेफरन्स म्हणजे कुणावर तरी प्रेम करावं, ही पण एक गरज असते, आपली सायकोलॉजिकल नीड, राईट. तर या तिन्ही गरजा या लक्षात घेऊन गीतेत या तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत. नीड टू नो, त्यासाठी म्हणजे जाणण्याची इच्छा, जिज्ञासा, त्यासाठी ज्ञानयोग सांगितलेला आहे. नीड टू डू समथिंग, त्या म्हणजे की काहीतरी करण्याची इच्छा असते, त्यासाठी कर्मयोग सांगितलेला आहे. आणि नीड टू लव्ह अँड रिस्पेक्ट समवन, राईट. आपला कुठेतरी आदर किंवा कुठेतरी प्रेम असावं, यासाठी आपल्याला भक्तियोग सांगितलेला आहे. हा एक सायकोलॉजिकल नीड आहे, राईट. तर हे तिन्ही आपल्याला एकत्र त्याची आवश्यकता आहे. 3 साधन, याचा विकास आपण एकत्र करायला पाहिजे. समान, जसं की कॅमेराला ट्रायपॉड असतं ना, त्याला 3 पाय असतात, त्यातला एखादा पाय जर चालत नसेल किंवा अखूड असेल तर मग तो कॅमेरा पडून जाईल, राईट. तर यासाठी या तिन्ही, ज्ञान, भक्ती आणि कर्म, या तिन्ही गोष्टी. आणि योग हा शब्द आहे, योग म्हणजे युज धातूपासून आलेला. योग म्हणजे युज यानी की जोडणं, जोडलं जाणं. तर आपण कर्माद्वारे भगवंताशी जोडू शकतो, भक्तीद्वारे जोडू शकतो, आणि ज्ञानाद्वारे सुद्धा. आणि हे तिन्ही आवश्यक आहेत. तर माझं जे प्रेझेंटेशन होतं त्यातलं मागच्या वेळी मी जी सुरुवात केली होती ती क्युरिओसिटी किंवा जिज्ञासा, की आपल्याला भगवंताबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर आपलं हे ब्रह्मसूत्रातलं पहिलं वाक्य आहे, अथातो ब्रह्मजिज्ञासा. सो आपल्याला भगवंताचं स्वरूप, म्हणजे भगवंत काय आहे, आणि तो आपल्यासाठी काय करतो, किंवा आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आमचं आणि त्याचं नातं काय, आणि आमचं आणि भगवंताचं अंतर किती आहे, आणि या गोष्टी, म्हणजे त्याचा आपल्या जीवनात रोल काय आहे, या गोष्टी आपल्याला. आणि हे विश्वाचं स्वरूप काय आहे, जे पुढची स्लाइड आहे ना, की जीव, जगत आणि जगदीश, यात हेच टायटल दिलं होतं. या 3 वस्तू म्हणजे काय आहेत, आणि त्यांचे एकमेकातलं नातं काय आहे, आणि आपलं कर्तव्य काय आहे इथे. ही जी वस्तुस्थिती आहे ना, ती अगोदर समजून घेतली पाहिजे. ही वस्तुस्थिती म्हणजे थिंग्स, द वे थिंग्स आर, राईट. ही वस्तुस्थिती आपण जर समजली तर मग आपण आपला रोल काय आहे, आपलं रिलेशन कसं आहे यांच्याशी, याबद्दल आपण बघू, आणि आपल्याला करायचंय काय इथे, याबद्दल बघू. तर हे जे डिस्कशन आहे, जसं की मागच्या वेळेचं माझं टाइम ओव्हरशॉट झाला, अर्धवट राहिलं. तर हे फक्त अकॅडमिक डिस्कशन नाही, यात काहीतरी कृती करायची, आणि आपल्या मनात भगवंताबद्दल प्रेम असतंच, सगळ्यांच्याकडे आहेच. आपण इथे आलो त्या वर्गात सगळ्यांच्याकडे भगवंताबद्दल आदर आणि प्रेम असणारच. परंतु आपल्याला बुद्धिपूर्वक प्रेम उभं करायचं आहे. इंटेलेक्च्युअल लव्ह टुवर्ड्स गॉड, इंटेलेक्च्युअल लव्ह, राईट. इमोशनल लव्ह असतं, की भावनिक प्रेम असतं. मग त्यासाठी काही विशेष काही जाणून घेण्याची पण गरज नाही, की भगवंताबद्दल जन्मजातच प्रेम आहे आपल्या हृदयात, आणि त्याला काही कारणाची गरज नाही. भावनिक, जसं की भावनिक प्रेम. आणि एक्सपेक्टेशनल लव्ह असतं. एक्सपेक्टेशनल यानी की तो माझ्यासाठी काहीतरी करेल, किंवा त्याच्याकडून मला काहीतरी हवंय, आणि त्यासाठी मी त्याला नमस्कार करतो. एक्सपेक्टेशनल लव्ह
इमोशनल लव, इंटेलेक्च्युअल लव. तर आपण बुद्धिपूर्वक पण, कारण एक्सपेक्टेशनल लव म्हणजे काही अपेक्षायुक्त प्रेम, आणि दुसरं भावनिक प्रेम, हे दोन्ही आपल्याला समजतात. बुद्धिपूर्वक तर म्हणजे हा परमात्मा माझ्यासाठी नक्की काय करतो आणि त्याचं आणि माझं नातं काय, ओके, हे, आणि माझं आणि ह्या जगत, जे जगत दिसतंय त्याचं नातं काय, हे आपण विल ट्राय टू अंडरस्टँड. ओके, आपण हे बघूया आणि त्यानंतर मग आपल्याला करायचे काय ते बघूया. ओके, मागच्या वेळी हे कव्हर केलेलंच आहे. एखाद कोणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी ब्रीफली सांगतो. एकोहम बहुश्याम प्रजायेय, अशी ही इच्छा निर्माण झाली, जो आपण आपण ओम हा, हे जे अक्षर आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे, हे भगवंताचं नाव आहे किंवा निर्गुण निराकार परमात्मा, की ज्याच्यापर्यंत आपली भाषा पोचत नाही. ओके, कारण आपल्या भाषेवर पण मर्यादा आहेत आणि आपल्या शब्दावरती मर्यादा आहेत. तर त्यात आपल्याला परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून वेदांनी सुद्धा नेती नेती, तुम्ही ऐकलं असेल कधी, की नेती नेती म्हणजे भूमिधर निगमाशी वर्णवेना जयासी, म्हणजे भूमिधर म्हणजे आपले रामदास स्वामींनी लिहिलंय की शेष असतो ना, ज्यानं डोक्यावर भूमी म्हणजे भूतल असं धारण केलेलं आहे, त्याला 1000 जिव्हा, 1000 त्याला जिव्हा असतात, आणि त्यांनी सुद्धा तो भगवंताचं वर्णन करू शकत नाही. निगम, निगम म्हणजे वेद. भूमिधर निगमाशी वर्णवेना जयासी, असे रामदास स्वामी म्हणतात की याचं वर्णन होऊ शकत नाही, बिकॉज लँग्वेज डज नॉट रीच देअर, भाषा तिथपर्यंत पोहोचतच नाही. ओके, कॉन्सेप्टच नाही आहे. ओके, सो निर्गुण निराकार. सो म्हणून नेती नेती म्हणजे म्हणजे बाय काय म्हणतात, व्यतिरेक, व्यतिरेकाने सांगावं लागतं की हा भगवंत असा नाही, असा नाही, असा नाही. मग कसं आहे, तर तसं नाही. ओके, नेती नेती न इति असं. तर त्या निर्गुण निराकार परमात्म्याला इच्छा झाली की एकोहम, मैं अकेला हूं और मुझे ज्यादा होना है, बहुत श्याम प्रजा है, मुझे अनेक होना है, क्योंकि न एकाकी रमते, एकट्याला करमत नाही म्हणून. ओके, आणि कशासाठी, लोकवत लीला कैवल्यम, यानी की लीला म्हणजे काय, गेम या स्पोर्ट्स या टाइमपास या करमणूक वगैरे. तर त्यासाठी या सृष्टीची रचना सुरू झाली. आणि भगवंतानी ही सृष्टी रचना कशी केली, संकल्प मात्रेण, ऐसे वेदों में कहा गया है. संकल्प मात्रेण, फक्त संकल्प केला आणि सृष्टी निर्माण झाली. कारण भगवंताची संकल्प शक्ती तशी आहे. आता आपल्याकडे पण संकल्प शक्ती आहे. आता मला रिटायर होऊन 4 वर्ष झाली आणि ती मी दुसऱ्या देशात होतो, आणि एकदा रिटायर झाल्यानंतर मी परत त्या ऑफिसात कधी गेलो नाही. पण मी आत्ता जर डोळे मिटले तर माझ्या ऑफिसातला प्रत्येक सीन मी उभा करू शकतो, की माझं टेबल आणि माझं फायलिंग कॅबिनेट कुठं होतं, फोन कुठे होता, आणि टेबलवर स्क्रीन होता, आणि दरवाजा या बाजूला होता, आणि समोर व्हिजिटिंग चेअर्स होत्या, आणि कम्प्युटर सर्व्हर रूम कुठे होती, आणि वगैरे वगैरे सगळं, एव्हरीथिंग आय कॅन क्रिएट. मी स्वतः संकल्प आणि पूर्ण हा सीन उभा करू शकतो. म्हणजे त्यातलं सगळं काहीही हार्डवेअर, टेबल खुर्ची वगैरे नसताना मी ते माझ्या मनात उभं करू शकतो, संकल्प मात्रेनं. किंवा बचपन में हमारी जो स्कूल थी ना, बचपन में वो हम लोग एका मंदिरात, शंकराच्या मंदिरात शाळा चालायची, तर आम्ही तिथे जाऊन बसत होतो. सो आय कॅन रिमेंबर द फेस. मला ते त्यांचे चेहरे पण आठवत आहेत त्या मुलांचे आजूबाजूच्या, आणि कोणी चड्डी घालून येत नव्हतं वगैरे, किंवा कोणी सुसू केली ते पण मला आठवते. सो दॅट मीन्स यू कॅन रिक्रिएट, त्याला रिक्रिएशनल इमॅजिनेशन असं म्हणतात, राईट. तर भगवंताने क्रिएशनल इमेजिनेशन कर दिया और सृष्टि निर्माण हो गई. तो इसमें दो मुख्य भाग लास्ट टाइम हमने देखे थे, अपरा प्रकृति और परा प्रकृति. अपरा प्रकृति में वो सब हार्डवेयर आता है आजू बाजू का, पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश. लास्ट टाइम हमने देखे थे कि पृथ्वी सबसे जड़ तत्व है और आकाश सबसे सूक्ष्म या तरल तत्व है, और भगवान बियॉन्ड आकाशापेक्षा जास्त सूक्ष्म आहे. ओके, असं आपण पॉइंटर दाखवू शकतो. आणि आपल्याला जे अंतःकरण दिलं आहे, काही लोक त्याला मन, बुद्धी, अहंकार, या
एक श्लोक आहे गीतेत की या 5 महाभूते आणि मन बुद्धी अहंकार या तिघांना मिळून, सॉरी 8 मिळून हे 8 अष्टधा प्रकृती असं म्हटलंय, राईट. तर हे मन बुद्धी अहंकार हे अंतःकरण, म्हणजे करण म्हणजे काय, उपकरण, म्हणजे करण म्हणजे काय, साधन, टूल्स, टूल्स, राईट. सो अंतःकरण यानी की अंदर का टूल्स. सो आपल्या आत हे 3 टूल्स दिलेले आहेत. तर काही लोक काही ठिकाणी यात चित्त हे पण जोडलं जातं, मग त्याला चित्त चतुष्टय अशी संज्ञा देतात. चित्त म्हणजे बहुतेक स्मृती असेल, स्मरण असेल, राईट, जे यात सेपरेटली मेन्शन केलं नाही. मन बुद्धी हे दोन्ही आपल्याला कळतं. हे जे अहंकार आहे ना, अहंकार यानी कि बीइंग माई सेल्फ, मैं कौन हूं. जब हम कहते हैं ना मैं कौन हूं, आप कौन है, तो जनरली लोग बोलेंगे मेरा नाम ये है, अरे लेकिन मैंने आपका नाम नहीं पूछा, आप कौन है. ओके, सो मैं बोलेगा फिर मैं रिटायर्ड हूँ वगैरे वगैरे. नाही नाही, वो नाही, मैं पूछ रहा हूँ आप कौन है. ते रमण महर्षी आहे ना, त्यांची ही इन्क्वायरी आहे. रमण महर्षी, जर तुम्ही हु एम आई, मैं कौन हूँ, या रमण महर्षि ऐसा यूट्यूब पे टाइप करेंगे ना, तब उनका एक एक मेडिटेशन ही आता है उसके ऊपर, मैं कौन हूँ. सो मेरा शोध मुझे मेरे अंदर लेना है, मेरे अंदर ही देखना है, राइट. सो ये जो अहम है ना, अहम, ये अपनी आइडेंटिटी है, कि यूनिक आइडेंटिटी. ये जो आइडेंटिटी है ना, हमें इतर लोगों से, इतर सृष्टि से, भगवान से अलग कर देती है. सो दिस इज माय, हे जे आपण घोंगडं पांघरलं ना, त्यामुळे आपण भगवंतापासून वेगळे झालो. त्यामुळे आपण सृष्टी म्हणजे एकच आहे आणि भगवंतच आहे. आता ते मागच्या वेळेचं वाक्य होतं ना, एको हम बहुश्याम, बहुश्याम म्हणजे अनेक होना है, यानी कि अनेक कौन हुआ, भगवान अनेक हुआ. यानी कि जो भी आजू बाजू जो हम देखते हैं ना, वो पूरा के पूरा भगवान है, ये उसका शरीर है, ऐसा समझो, राइट. सो जैसे कि लास्ट टाइम हमने देखा था कि जो विस्तृत हो गया, जिसका जो व्याप्त है, उसको विष्णु कहते हैं. सो उसका विस्तार हुआ. ओके. और ये जो त्रिगुणात्मक प्रकृति बताया गया है, उसमें सत्व रज तम आता है, उसके वजह से अलग अलग इसके गुण हैं. और अलग अलग लोगों का स्वभाव के अनुसार, किसी का तामसी स्वभाव, किसी का रजोगुणी, किसी का सत्वगुणी, कोई सात्विक कार्य होता है, कोई राजसिक कार्य या कृति या कर्म या तामसिक होता है. विचार भी ऐसे होते हैं, बुद्धि भी सात्विक बुद्धि, राजसिक बुद्धि. आणि ये एकदम क्लियर ऐसा डिमार्केशन, सेपरेशन इसमें नहीं है. इसमें मिक्सअप होता है कि थोड़ा सत्व थोड़ा रज मिक्स करके, या थोड़ा रज और थोड़ा तम ऐसा मिक्स है. सो हम सब मिश्रा है, हम लोग मिक्स्ड है, राइट, मिश्रा. सो आणि पराप्रकृती जो दुसरा भाग आहे ना, तो जीव सृष्टी, यानी की जीव म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो. हा जो आत्मा आहे ना, हा आत्मा हा भगवंताचाच भाग आहे. ममे वांशो जीवलोके जीवभूता सनातन, हे गीतेमधून आहे की माझाच अंश आहे. म्हणजे उपनिषदात सांगितलं की अ, 2 पक्षी एका झाडावर बसले, मला वाटतं हे छांदोग्यमध्ये असेल, आणि त्यातला एक पक्षी शांत बसलेला आहे, आणि दुसरा पक्षी तिकडे तिकडे बघतो. आणि तो ह्या फांदीवर जा, त्या फांदीवर जा, मग हे फळ चाख, म्हणजे तो स्वाद घ्यायला सुरुवात करतो. सो हा जो आहे ना, हा दुसरा पक्षी आहे, हा उपनिषदातला दुसरा पक्षी. हा काय करतो, हा स्वाद घेतो. सो ही गेट्स इन्वॉल्व इन दी आउटर वर्ल्ड, कि सृष्टि में, यानी कि जो जगत जो भगवान ने बनाया, गेम बनाया, गेम लाइक ये जो लीला, ये नाटक नाटक जो बनाया ना, वो नाटक में वो इन्वॉल्व होता है. और दूसरा जो पक्षी है ना, वो शांत स्वस्थ है, और वो किसी से वो कोई एक से चिपकता नहीं. लेकिन ये जो जीव है ना, जो जिसको उपाधि चिपक गई, कौन सी उपाधि चिपक गई, मन बुद्धि अहंकार, वो सबसे नजदीक है, वो चिपक गए. फिर शरीर जो है, फिर शरीर की इंद्रिय है, वो भी देखेंगे हम लोग. तो ये चिपक गया, इसलिए वो जीवात्मा बन गया. तो एक्चुअली वो परमात्मा का ही अंश है, ममे वो अंशो जीवलोके, राइट. लेकिन वो जीवात्मा बन गया, उसको जीव दशा प्राप्त हुई. तो हमको सब जीव दशा प्राप्त हुई,
और हमने एक एक बारकोड अटैच करके लिया है, तो ये हमारा बारकोड यानी कि हमारी आइडेंटिटी, यानी कि हमारा अहम, मैं, right? ये जो मैं है ना, ये मैं हमें सेपरेट करता है। सो हमारे रामदास स्वामी क्या कहते हैं, मज विण तू मज दे रे राम। राम को क्या क्या पूछते हैं कि मुझे बिना ये आइडेंटिटी मुझे तू वापस दे दे यानी कि उनको मनोनाश या अहंकार नाश वो करना है, क्योंकि ये अहंकार है वो हमें भगवान से, सृष्टि से अलग कर देता है। ओके, अभी आगे हम लोग देखें कि ये जो सृष्टि है वो माया यानी कि जो नहीं है, या यानी कि जो जो स्त्रीलिंगी होता है, या खुंदेन्दु, माँ यानी कि जो नहीं है, यानी कि इट इज नॉट देयर बट इट इज इल्युजन। से इल्युजन है, वो तो हैच नाही, लेकिन अगाजे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, ऐसे रामदास स्वामी कहते हैं दासबोध में। इसको मिथ्या भी कहते हैं। मिथ्या यानी कि इट इज नॉट, इट्स नॉट रियल, इट्स नॉट, ये जो सृष्टि है ना ये रियल नहीं है। अगर आप यूट्यूब पे जाएंगे और आप सर्च करेंगे सिमुलेटेड यूनिवर्स, ये जो यूनिवर्स है ना वो सिमुलेशन है, यानी कि उधर इधर कुछ भी रियल नहीं है। ऐसा नया रिसर्च, नया यानी कि मे भी 10-15 साल से चल रहा है कि ये उनके पास प्रूफ्स भी है उनके, जैसे कि लास्ट टाइम हमने डिस्कस किया था थोड़ा कि डबल स्लिट एक्सपेरिमेंट, और डबल स्लिट में भी उन्होंने इंप्रूवमेंट करके उन्होंने देखा कि जब वो पार्टिकल पास होता है तब वहां वेव बन जाता है, और जब आप उसका ऑब्जर्वेशन करते हैं डाउन, यानी कि वो टाइमिंग देखो कितना कितना क्विकली जाता है वो, और उधर अगर आप काउंटर रखें तो बाद में फिर से कोलैप्स होकर फिर से पार्टिकल बनता है। यानी कि जो पार्टिकल है वो पार्टिकल है या एनर्जी है। ओके, इसका डिसीजन, इसका डिसीजन ऑब्जर्वर डिपेंडेंट है। यानी कि ऑब्जर्वर अगर दिखता है ना, देखता है उसको, तब वो है, अगर ऑब्जर्वर नहीं है तो वो है ही नहीं, राइट। सो इसलिए एक बहुत साल पहले मैं देखा था स्कूल में कि इफ अ ट्री फॉल्स इन अ जंगल, ओके, एक जंगल में एक झाड़ गिर गया, ओके, झाड़ गिर गया और कोई नहीं देखने के लिए, कोई देखने के लिए नहीं, तो आवाज करेगा कि नहीं करेगा, तो ऐसा एक सवाल आता था। सो अगर कोई देखता है तो ही वो अगर वीडियो गेम में, अभी अरे बाप रे, वीडियो गेम, हम वीडियो गेम खेलते हैं ना, समझो कार रेसिंग गेम है, कार रेसिंग गेम में जैसे ही हमारी गाड़ी जाती है ना, हम उधर होराइजन देखते, क्लाउड्स देखते हैं, ट्रीज देखते हैं। अभी नजदीक के ट्रीज या बिल्डिंग्स है ना वो एकदम क्लियर दिखते हैं अपने को, बहुत दूर के है ना सिर्फ ऐसे डॉट के जैसा कुछ ग्रीन डॉट, ऐसा ब्लू डॉट दिखेगा। सो जब हमारी गाड़ी आगे जाती है ना वो गेम में, तब वो बिल्डिंग को शेप आता है, तब वो उसको, राइट। सो यानी कि दे डू नॉट रेंडर, यानी कि कंप्यूटर स्क्रीन पे वो ड्रॉ नहीं करते जब तक आप उसको देखते नहीं, राइट। सो यूनिवर्स का ऐसा है, अपने विश्व का ऐसा है, अनलेस यू गो एंड सी इट, इट इज नॉट देयर बिकॉज दे डोंट पेंट इट, राइट। वो स्क्रीन पे है ही नहीं। यानी कि जो सृष्टि जो है ना वो एक प्रोजेक्शन है। दूसरे भी बुक्स, बहुत सारे बुक्स है इसके अमेजोन में इसके ये विषय के ऊपर। एक बुक है होलोग्राफिक यूनिवर्स, यूनिवर्स है होलोग्राफिक है, अपना बॉडी है होलोग्राफिक है। होलोग्राफिक यानी कि क्या होता है कि हाथ में हृदय का पॉइंट होगा, हाथ में किडनी का पॉइंट होगा, ये क्या है, ये होलोग्राम है। किसका, पूरा बॉडी का होलोग्राम हाथ में है या पैर में है, या सो दिस इज होलोग्राफिक। सो हे होलोग्राफिक यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, करेक्ट। सो इसलिए ये जो है ना ये मिथ्या है बेसिकली। सो होलोग्राफिक यूनिवर्स करके बुक्स हैं, वो आप पढ़ सकते हैं या यूट्यूब पे देख सकते हैं। मिथ्या है, मिथ्या यानी कि स्क्रीन के ऊपर प्रोजेक्शन। अभी मेरे स्क्रीन पे ये ग्रीन कलर में प्रोजेक्शन आया, वो मैं स्क्रीन ऑफ कर दूं तो कुछ भी उधर ग्रीन कलर नहीं रहेगा उसका। सो यानी कि इट वाज इल्यूजन, राइट। ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः। ब्रह्म सत्य है और जगत मिथ्या है, यानी कि इट इज अ फॉल्स इल्यूजन। ओके, जीवो ब्रह्म, जीव और ब्रह्म, ब्रह्म यानी कि भगवान, राइट। ब्रह्म यानी कि परमात्मा, ब्रह्म यानी कि परमात्मा या परमेश्वर। जीव यानी कि जीवात्मा, हम लोग जीव हैं। जीवो ब्रह्मैव नापरः, अगर उसकी उपाधि निकाल दी ना, जो मन बुद्धि अहंकार
और दूसरा भी एक भारी चीज उसको अटैच किया है, वो हम आगे देखेंगे आगे वाली स्लाइड में। वो भारी चीज उसको अगर निकाल दी ना तो उसमें और भगवान में कोई फर्क नहीं, राइट। सो ऐसा ये जो वाक्य है ना, ये अपने आद्य शंकराचार्य जी का केवलाद्वैत का सिद्धांत है, और वही सिद्धांत हमारे सब संतों ने लिया है। और इसको थोड़ा वेरिएशंस करके रामानुजाचार्य ने या मध्वाचार्य या वल्लभाचार्य निम्बार्काचार्य, उन्होंने उनका अलग अलग वाद, यानी कि शुद्धाद्वैत, द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत ऐसा और द्वैत, ऐसे चार वाद अलग अलग। लेकिन ये जो शंकराचार्य जी ने जो अद्वैतवाद, केवलाद्वैत, ये इसमें ये वाक्य में आता है कि वो ब्रह्म सत्य है, जगत मिथ्या है, और जीव और ब्रह्म एक ही है। ओके। और ये महावाक्य है, अपने वेदों से है। ये जो अहम ब्रह्मास्मि है, ये जो वेद का महावाक्य है, राइट। और ये दूसरे अलग अलग वेद के, सामवेद के, ऋग्वेद के वगैरह हैं। तो हमें ये यहाँ पहुंचना है, यानी कि ये लास्ट टाइम हमने देखा था, सोहम यानी कि मैं और वो यानी कि कौन, भगवान, हम दोनों एक ही है, राइट। सो यहाँ हमें पहुंचना है। ओके। तो ये मैं आपको ये शब्द ज्ञान देता हूँ शाब्दिक, तो हमारे लॉजिकल थिंकिंग माइंड में आ जाता है, उतर जाता है। लेकिन ये अनुभूति होनी, वो तो बहुत बड़ी चीज है। ये जो अनुभूति होती है ना, वो साधना से होती है, वो गुरु कृपा से होती है, भगवत कृपा से होती है। तो ये जो सदगुरु जब सत्शिष्य को, जब वो तैयार है ये ज्ञान पाने के लिए, उसके कान में अगर बोल दे तत्वमसि, सदगुरु अगर शिष्य के, सत्शिष्य के कान में बोल दे, तो उसको तुरंत अनुभूति होती है। जैसे कि निवृत्तिनाथ ज्ञानदेव को बोलते हैं, ज्ञानदेव, तो उनको इंस्टेंट एनलाइटनमेंट, जिसको बोलते हैं सेल्फ रियलाइजेशन, या ये जो सोहम भाव है ना, वो उसके बारे में हम थोड़ा बात करेंगे। अभी ये लास्ट टाइम हमने देखा था, ये शिवलिंग है, एकम ब्रह्मम अन्यम शून्यम। ये अपने अपने साथ ये सब लग गए हैं, ये अटैचमेंट है। ये जो आउटर रिंग है वो पंच महाभूत है, और जिससे ये सृष्टि बनी है, जिसका मिक्स करके अलग अलग चीजें बनी है। और ये जो विषय बोलते हैं उसको रस रूप, ये रूप है एक्चुअली, मैं गलती से दृश्य लिखता, रस रूप स्पर्श शब्द गंध। ओके। ये जो है ना, ये इसके करस्पॉन्डिंग अपने पास सेंसर्स है। ये रसना, रसना यानी कि ये रस म्हणजे रसमय पदार्थ, जो रसना। दृश्य यानी कि नेत्र, हम आंखों से देखते हैं। हम हाथ से या त्वचा, त्वचा में अपने को स्पर्श मालूम होता है। और शब्द कान से मालूम होता है। और गंध जो है वो हमें नाक से मालूम पड़ता है। तो ये जो पांच सेंसर्स हमारे इस शरीर में फिट करके भगवान ने भेजा है, राइट। और ये शरीर हमें यहाँ टेम्पररीली रहने के लिए दिया है, फाइनाइट पीरियड ऑफ टाइम इतने दिला है। और उसमें ये पांच सेंसर्स अटैच करके रखे, जिसके द्वारा हमें इस सृष्टि का ज्ञान होता है। तो ये पांच सेंसेस के अलावा हमारे पास कुछ है ही नहीं। ये पांच ही सेंसर्स है, और कुछ है ही नहीं। तो इसलिए हर एक सेंसर का लिमिटेशन होता है। जैसे कि समझो आप देखते हैं, ओके, क्या देखते हैं आप, विजिबल लाइट देखते हैं। हम लोग विजिबल लाइट देखते हैं। विजिबल लाइट का एक सर्टन फ्रीक्वेंसी, वायलेट से रेड, ऐसा आपको मालूम होगा। वो जो स्पेक्ट्रम होता है उसका, लाइट स्पेक्ट्रम। तो वायलेट के बियॉन्ड जो अल्ट्रावायलेट है वो हमें दिखाई नहीं देता, और जो इंफ्रारेड है वो दिखाई नहीं देता। लेकिन कुछ इंसेक्ट्स होते हैं, कुछ प्राणी ऐसे होते हैं कि उनको अल्ट्रावायलेट भी दिखता है। तो अल्ट्रावायलेट यानी कि जो फूल के ऊपर जो अलग अलग डिजाइन होते हैं, उसमें लैंड किधर होने का, उसमें मधु किधर है, वो उसमें परागकण किधर है, उसके लिए गाइडेड लाइंस होते हैं उसके ऊपर, जो सिर्फ अल्ट्रावायलेट लाइट में दिखेंगे, दिखाई देते हैं। तो इसलिए जब मधुमक्खी या दूसरे कीटक जब फूल के पास जाते तो उनको मालूम पड़ता है एग्जैक्टली वह। तो हमारे नजर से हो तो सिर्फ लाल कलर का फूल दिखेगा, राइट। लेकिन उसमें वो अल्ट्रावायलेट लाइंस होते हैं। तो यह समझो अपना जो कान है उसमें से हम सर्टन फ्रीक्वेंसी के ऊपर नहीं सुनाई देते,
लेकिन कुछ विसल्स ऐसे बनाते हैं कि कुत्ते को सुनाई देती, क्योंकि कुत्ते को उसके बियॉन्ड भी कुछ सर्टन रेंज है। तो ये जो लिमिटेड विजिबिलिटी दी है भगवान ने, ये जो सृष्टि में जो अलग अलग एलिमेंट्स है, उसके जो अलग अलग गुण या अलग अलग विषय या तन्मात्रा जिसको बोलते हैं, वो तन्मात्रा हमारे सेंसर्स पे आघात करते हैं, और उस आघात से हमें अनुकूल या प्रतिकूल संवेदनाएं होती है। जैसा कि अग्नि में हाथ डाला तो बहुत गर्म लगेगा, राइट। सो त्वचा स्पर्श, यानी कि अनुकूल स्पर्श प्रतिकूल स्पर्श होता है, अनुकूल शब्द प्रतिकूल शब्द, अनुकूल गंध वगैरह, ये तो मालूम है आपको। तो इसलिए हमारा जो सुख दुख है ना, तो ऐसा बाहर के परिस्थिति से निर्माण होता है। और बाहर की परिस्थिति जो, यानी कि जो सृष्टि है, उस सृष्टि में व्यक्ति भी होते हैं, और व्यक्ति हमारे मन पे आघात कर सकती है, बुद्धि पे या अहंकार पे आघात कर सकती है। तो अनुकूल प्रतिकूल ऐसी संवेदनाएं हमें हमारे 5 सेंसेस से आते। और वो 5 जो सेंसर्स है ना, वो मैं इधर लिखा है। और 5 कर्मेंद्रिय भी होते हैं कि जिसके द्वारा हम इस सृष्टि से इंटरेक्ट होते हैं या उसमें काम करते हैं, राइट। तो हाथ के द्वारा काम करते हैं, पैर के द्वारा। तो ये इधर लिखा है हमने। और जो अंदर का जो है मन बुद्धि और अहंकार, इससे सब इंटरनल व्यवहार होता है। और उसके अंदर एक जीवात्मा है। सो जीवात्मा इज लाइक ए प्रिजनर। इससे हमें बाहर निकलना है। इससे हमें हमारा मूल रूप क्या है, परमात्मा को, ये इसकी जाति क्यों नहीं, इसकी जाति परमात्मा की, यानी कि वो ममे वंश, उसका ही अंश है। सो वो हमें रियलाइज करना है, हमें इस झंझट में पड़ना नहीं है। क्योंकि ये जो झंझट है ना, ये आजू बाजू का सृष्टि जो दिखता है ना, वो टेम्पररी है। वो आज है, कल नहीं होगा, राइट। ये शरीर आज है, कल नहीं होगा। और ये हमेशा बदलती रहती है, ये हमेशा चेंज होता है, राइट। अनित्य है। उसमें जो सुख दुख है ना, सर्वम क्षणिकम सर्वम दुखम, अपनी गौतम बुद्ध कहते हैं, सर्वम क्षणिकम सर्वम दुखम, राइट। सो कुछ भी, अभी समझो, कभी कभी लगता है अरे तो टपरी पे जाके वो अमृत तुल्य चाय पीना है। तो आप 1 कप पी सकते हैं, 2 कप ज्यादा से ज्यादा, उसके बाद में तीसरा कप आप पी नहीं सकते। यानी कि जो आपको जो आनंद या सुख जो एक चाय में है, वो दूसरी चाय में नहीं होता है और तीसरे में नहीं होता है। सो उसको बोलते हैं द लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स, वो इकोनॉमी में आता है। एनीवे, तो ये सृष्टि अनित्य है, उसमें जो सुख दुख है अनित्य है, और इसमें हम ऊपर नीचे होते रहते हैं, ओके। और ये जो अंदर का मन जो है, मन बुद्धि बुद्धि का कंट्रोल मन के ऊपर होना चाहिए। ये अहंकार, वो मन बुद्धि को सुनना चाहिए, राइट। ये सब है ना, ये नहीं रात्रंदिन अम्मा युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज कहते हैं। ये हमें मारामारी करनी पड़ती है अंदर, अच्छी ना, कि ये अरे ये तो नहीं खाना चाहिए, अभी मुझे भूख भी नहीं है, फिर भी हम क्यों खाते हैं, इसको नहीं खाना चाहिए, राइट। ये हमारे लिए अच्छा नहीं, ऐसा होते रहते हैं। फिर भी टेम्पटेशन आते रहते हैं, और टेम्पटेशन की वजह से हम लोग गलत चीजें करते रहते हैं। तो इसके साथ झगड़ने का अंदर हमेशा, तो ये प्रिजन में हम बैठे, ओके। तो इससे ये जो अनित्य अशाश्वत, वो जो एवर चेंजिंग हमेशा बदलती वो सृष्टि है ना, उससे हमें निकलना है। अभी इसमें मैं टेबल बनाया था कि इसका करस्पॉन्डेंस वगैरह तो क्लियर है। ओके, अभी ये भारी चीज इसके सर पे है, ओके। ये इसको संचित कर्म बोलते हैं। अभी जो इसको, ये जीवात्मा है, राइट। इसको इच्छा स्वातंत्र दिया है कि तू अभी जो खेल जो बनाया है ना, खेल में कम, खेल भगवान को लगा कि चलो खेलते हैं, राइट। तो उसने प्रकृति बनाई। प्रकृति हम उनको लक्ष्मी जी कहते हैं कि ये लक्ष्मी माता है, ये प्रकृति माता है, ओके। और जीवात्मा, राइट, जीव सृष्टि। अभी खेलना है हमें, राइट। तो खेलना है तो दिस फेलो शुड बी फ्री टू डू समथिंग, राइट। इसको क्रिया शक्ति दी है, इसको इच्छा स्वातंत्र दिया है। तो इच्छा स्वातंत्र से वो जो करना चाहे वो करेगा, जितना भी उसकी शक्ति है और जो भी उसकी इच्छा है, जो चीजें उसको अच्छी लगती है, तो वो करेगा, राइट।
लेकिन वो जो भी वो करता है, तो वो जो करता है ना, वो उसके रिकॉर्ड में जाके रिकॉर्ड ये उसका किधर तो भी ऊपर बड़े सर्वर में ये उसका रिकॉर्ड रखा है, ट्रांजैक्शन हिस्ट्री स्टोरेज डेटाबेस। ओके, इसमें हर एक कर्म जो होता है ना वो बिल्कुल रिकॉर्ड होता है। वो मानसिक कर्म हो, शारीरिक कर्म हो, वाचिक शाब्दिक हो, जो भी है उसका उसका फल जो है ना, तो उसका कुछ, अभी समझो मैं रास्ता क्रॉस कर रहा हूँ तो मुझे एक तत्काल फल मिलेगा, यानी कि मैं इस रास्ते से, इस बाजू से मैं दूसरे बाजू चला गया जिधर मुझे जाना था। ओके, सो वो उसका तात्कालिक फल है। ओके, सो उसका कुछ अदृश्य फल भी होता है जो रिकॉर्ड में जाके बैठता है। और जो फल डिले होता है, जो कोई भी कृति का हेतु क्या है, कोई भी हम कर्म करते हैं उसका हेतु क्या है, उसके ऊपर ये तय होता है कि ये सत्कर्म है या दुष्कर्म है। हेतु के ऊपर तय होता है। जैसे कि ये कॉमन एग्जाम्पल है, अच्छा एग्जाम्पल नहीं है लेकिन समझो, कोई गुंडा कोई चाकू लेके किसी को मारता है, समझो पेट में वगैरह, अच्छा नहीं एग्जाम्पल, लेकिन वैसा ही चाकू डॉक्टर के पास होता है। वो ऑपरेशन थिएटर पे वो वही ऐसा ही पेट काटता है और जो अंदर का जो ट्यूमर वगैरह कुछ है वो निकालता है। सो ये दोनों कृतियां अगर एक दूसरे जैसी दिखती है लेकिन हेतु बिल्कुल अलग है, राइट। तो हेतु के ऊपर तय होता है कि ये कर्म अच्छा है या बुरा है। तो हर एक कर्म के ऊपर उसका वैल्यू रहता है, यानी कि निगेटिव है या पॉजिटिव है। और उसका मैच्योरिटी डेट भी रहता है, कब इसको डिलीवर करेगा, क्योंकि डिलीवरी इस वजह से आती है। वो आपको कर्म का फल ऐसा डिलीवर करता है, डिलेड। जो मैच्योरिटी, जब उसका मैच्योर होगा, वो जो ये जो सिस्टम है वो भगवान ने बना के रखी है और वो प्रकृति का अंग है। और प्रकृति को भगवान ने सब कॉन्ट्रैक्ट दे दिया है कि तुम ये हैंडल करो सब। तो ये प्रकृति कर्म का ट्रैक रखती है, और जब भी उनके अलगोरिथम में जो आएगा तब वो डिलीवर होगा। तो इसलिए हम सोचते हैं कि कभी कभी अच्छे लोगों के साथ भी बुरा क्यों हो जाता है। किसी को कैंसर ही हो गया, अरे अच्छा आदमी था उसको कैंसर हो गया, क्यों। किसी को हार्ट अटैक आ गया, किसी का कोई गुजर गया, किसी की नौकरी चली गई, किसी को कुछ हुआ, किसी को कुछ संकट हो गया, किसी को चोरी हो गई, कुछ भी। तो ऐसा क्यों होता है, क्योंकि वो पूर्व कर्म जो डिलीवरी कन्वेयर बेल्ट में आ गया, अच्छा या बुरा, ये जो कर्म है ना, अच्छा फल देता है, बुरा फल देता है, लेकिन फल तो देता ही है। कभी कभी सुखद अनुभव आते हैं, कभी कभी ऐसे बाहर जाते हैं तो बहुत अच्छा हवेची झुळूक येते, अवचिता परिमळू, झुळकिला अळमाळू, मी म्हणे गोपाळू आला गी माई, राईट. की अवचित असं एक सुगंध येतो, त्यावेळी ज्ञानेश्वर त्यांना भगवंताची आठवण होते. आपण काय म्हणतो, अरे हे लॅव्हेंडरचा स्मेल असेल वाटतंय, आपण लॅव्हेंडर, कोणीतरी लॅव्हेंडर लावलं इथे, असं असं आपण. पण ज्ञानेश्वर भगवान क्या, उनको गोपाल की याद आती है, राइट. तो ये जो अचानक जो कुछ अच्छे सुखद एक्सपीरियंस आते हैं ना, वो अपनी पूर्व कर्म जो, ये तो आपको सबको मालूम है, मैं फिर से बता रहा हूँ। और जो वो करते जाते रहता है ना, वो क्रियमान कर्म बोलते हैं उसको, वो संचित में जाके इधर गिरता है, राइट. तो ये कन्वेयर बेल्ट जो है ना, उसके वजह से जन्म मरण होते रहता है। और जन्म मरण में वो अभी जस्टिस सिस्टम भी है इनके पास, जस्टिस सिस्टम है। जस्टिस में क्या होता है कि अगर उसने बुरा किया तो उसको मनुष्य जन्म नहीं मिलेगा शायद नेक्स्ट टाइम, और उसने बहुत अच्छा किया तो उसको अच्छा जन्म मिलेगा, राइट. गीता में भी बताया, वासांशी जीर्णानि यथा विहाय वगैरह। तो जीर्ण हो गया शरीर तो शरीर निकल गया, तो अगर उसने अच्छा काम किया होगा तो दूसरा जो शरीर मिलेगा उसको अच्छा मिलेगा, राइट. अगर उसने अच्छा काम नहीं होगा किया तो मालूम नहीं वो किधर गटर का कीड़ा भी हो सकता है, क्या मालूम किधर 84 लक्ष्य योनि में किधर उसको फेंक देगा, मालूम नहीं. तो ये जो इनविजिबिलिटी है, ये तो गेम है, दिस इज अ गेम डिजाइन, ओके, दिस गेम डिजाइन। उसमें इनविजिबिलिटी है, हमें नेक्स्ट मोमेंट क्या होने वाला है पता नहीं रहता, राइट. सो दैट इज व्हाट मेक्स द गेम इंटरेस्टिंग, करेक्ट. सो ये आपका ही है, ये रूल के हिसाब से ही हो रहा है, कब क्या होगा और आप क्या करते हैं वो सब पूरा रिकॉर्ड होता है। ये कर्म के सिद्धांत के अनुसार
जन्म मरण पुनरपि जननम पुनरपि मरणम। तो हमें क्या करना है, इससे ब्रेक करना है, ये साइकिल से हमें निकलना है बाहर, और हमें अपनी माँ के घर जाने है परमानेंटली। यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम। वहां हमें जाना है कि, क्योंकि ये मना दुख है थोर, दुख है थोर गर्भवासी, ऐसा कहते हैं ना, कि ये सुखद नहीं। पुनरपि जननी जठरे शयनम, हे सुखाचं नाही हे, अं, जन्माच्या वेळी काय त्रास त्या बाळकाला होतो, किंवा मृत्यूच्या वेळी काय तडफड होते. आणि शिवाय यासाठी एक श्लोक पण येईल पुढे. ये अच्छा नहीं, ये हमें नहीं रहना इधर, इधर देखो. अभी यस्माच्च येन च यदा च यथा च यच्च यावच्च यत्र च शुभाशुभ आत्मकर्म तस्मात् च तेन च तदा च तथा च तच्च तावच्च तत्र च कृतांत वशाद उपैति. जैसा जिसने जब भी कर्म किया है उसके अनुसार उसको फल तो मिलता है, काल की प्रेरणा से, काल की प्रेरणा से उतना वैसे ही. तो ये तो साइकिल तो ब्रेक होने वाला, ये तो कभी अंत ही नहीं इसका, इसका अंत ही नहीं. सो इसका अंत करना है. दिस इज द ब्रेकआउट, ब्रेकआउट, जेल ब्रेक करना है हमें. इस जेल से, इस प्रिजन से हमें निकलना है, तो उसका रास्ता हमें ढूंढना है, राइट. तो ये रास्ता, इसके बारे में हम आगे देखेंगे. तो अभी ये गीता का श्लोक है. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनमह अनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधि दुख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू, जरा, जरा यानी कि म्हातारपण, व्याधी, व्याधी यानी कि रोग, दुःख, दोष, याचं अनुदर्शन आपल्याला केलं पाहिजे. आपल्याला याची आठवण राहिली पाहिजे. काही लोकांना काय वाटतं की ठीक है यार, ये सब कुछ बराबर मजे में चल रहा है, वी आर हैविंग लॉट ऑफ फन, सो हु वांट्स टू, आय वॉन्ट टू कम बॅक हिअर. काही लोकांची अशी धारणा असेल, परंतु जो काही कोणी पण किती पण पैसे असू देत किंवा किती पण सुखी असू देत, दुःख तर येतच असते ना. कारण इथे जे विषयजनित किंवा या विषयजनित सुख जिसको बोलते हैं ना, कि कुछ अच्छा म्यूजिक सुनने में अच्छा लगता है, राइट. और विषय जनित सुख है, सुख होणार नाही, दैट इज नॉट परमानेंट. क्योंकि ये सुख जो है दुःख पर्यावसानी असतं. सो सुख येतं, दुःख येतं, दुःख येतं. सुख आलं की आपल्याला बरं वाटतं, दुःख आलं की आपल्याला सुख पाहता जवा पाड़े दुःख पर्वता एवढे, ऐसा है ना, कहते ना. तो ये हमें नहीं चाहिए अप एंड डाऊन. जसं ज्ञानेश्वरीत एक उदाहरण आहे की एक होडी असते, ती होडी कारण समुद्रातून ज्यावेळी येते, समुद्र खूप चॉपी असतो, वर वर खाली वर खाली. तर त्यात जो बसलेला असतो खुश, अशा होडीत जी फिशरमन, त्यांना काही होत नाही म्हणा, पण समजा मी गेलो तर मला तर उलटीच होणार आणि मला चक्कर पण येईल, की असं वर खाली, आणि चल बाबा जमिनीवर जाऊ दे. मग तो ज्यावेळी किनाऱ्याला ती बोट बांधतो, त्या बोटीतून उतरतो आणि मग किनाऱ्यावर बसतो, आणि तरी पण तो बोटीकडे पाहतो, आणि ती बोट वर खाली पाण्यासारखी होत असते. आणि त्याला वाटतं, अरे यार अच्छा हुआ हम उधर से बाहर निकले, नाही तो मेरी ती हालत खराब होगी. तो असंच आपल्याला या जन्म मृत्यू जरा व्याधी, जरा यानी की म्हातारपण, राईट, हे यात दुःख दोष आहे, यात दोष आहे, याचा आपण विचार केला पाहिजे, राईट. आणि यातून आपल्याला बाहेर निघायचं, त्यालाच मुक्ती किंवा मोक्ष असं लोक म्हणतात, करेक्ट. आता हे तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, किती वेळा जन्मावे नित्य व्हावे फजित, इधर बहुत हम मार खाते, हमारा मन मार खाता है बहुत, हमारा छोटी छोटी चीजों से हमें दुख होता है, राइट. म्हणून जीव भाला शरण गेला विठोबासी, भगवान के पास गया. प्रारब्ध हे पाठी गाढे, माझ्या पाठीवर हे खूपच गाढ असं हे वजन आहे, न सरे पुढे चालत, मी किती पण भोगलं ना तरी ते काही संपतच नाही. तुका म्हणे रोकड़ी है, देखो मेरी फजीती हो रही, राइट. सो इसलिए भगवान को बोलते भाई मुझे इधर से निकाल यार, ये मुझे ये प्रेजेंट तेरा अच्छा नहीं लग रहा है. ओके, तो अभी इसमें क्या है, इसमें थोड़ा सॉल्यूशन है, करेक्ट. ये अभी योग वाशिष्ठ से सॉरी सॉरी ओके, योग वाशिष्ठ से वाक्य है. ये भगवान राम जब बिफोर
मेरे ख्याल से जब उन्होंने शिक्षा पूर्ण की वशिष्ठ के आश्रम में, तब जब वो उनको रिस्पॉन्सिबिलिटी लेनी है राज्य की वगैरह, तब उन्होंने राज्य में देखा और उनको बहुत डिप्रेशन आ गया, डिप्रेशन आ गया भगवान राम को। जब ऑफकोर्स उनका विश्वामित्र के साथ जाने से पहले, राइट, और उन्होंने एक रूम में अपने को बंद करके लिया, जैसे की ताटी उघडा ज्ञानेश्वरा त्याच्यासारखं. अँड देन योग वासिष्ठ हा जो वशिष्ठ ऋषींनी उपदेश केला रामाला, त्या ग्रंथाचं नाव आहे. तर ते सांगतात की कर्ता बहिर अकर्ता अंतर लोके विहर राघव, की बाहेर तू करता आहे असं असं तू आचरण कर, पण आत अकर्ता. अकर्ता म्हणजे काय, की मी हे केलंच नाही, मी काय करतो इथे येऊन, मी फक्त भगवंताची जे त्यानं जे मला प्राप्त कर्तव्य, ज्याला स्वधर्म म्हणतो, ते दिलेलं आहे ते मी करतो. आणि मी माझ्यासाठी काहीच करत नाही, मी इतरांच्यासाठीच करतो. की आता माझ्यावर जी जबाबदारी आहे, जिथे ऑफिसात असेल किंवा घरात असेल किंवा समाजात जी काही जबाबदारी माझ्यावर आहे, जे काही माझ्याकडून अपेक्षा आहे, ते मी पूर्ण करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतो आणि प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि यातून मला काहीही नको, कारण मी या सृष्टीतून काय घेऊन जाणार, मी काहीही घेऊन जाऊ शकत नाही, राईट. मी काय घेऊन जातो, ते माझं कर्म. हे कर्म जे आहे ना, सत्कर्म दुष्कर्म जो भी होगा, वो मेरा नहीं है, वो मेरी इच्छा से मैं नहीं करता. ऐसी भावना अगर हम खड़ी करें कि श्रीकृष्णार्पण मस्तु इदं न मम, मी इथे भगवंताचा एक एम्प्लॉय आहे, भगवंतानी मला या गेममध्ये सहभागी होण्यासाठी पाठवलं आहे, मला एक रोल दिलेला आहे आणि त्या रोलच्या अनुसार ओ बॉय 7:30 ओ डिअर, आपल्याला आणखी 1-2 सेशन्स लागतील, कारण काही स्लाइड्स आहेत. तर हे आपण आता मला इथे थांबवलंच पाहिजे, ओके. तर हे आपण नैष्कर्म सिद्धी किंवा आपण कर्मयोग हे कसं आपल्याला साधता येईल, त्याचा आपण विचार करूया. आणि काही असे छोटे छोटे एक्झाम्पल्स, छोटे श्लोक कहाँ से मैं लिए हैं, आणि ते मी इथे रेफरन्ससाठी घेतलेले आहेत. परंतु मैं करता नहीं हूं, ये अगर हमारी ये भावना, इदन न मम, ये मेरा नहीं है, इदन, ये भावना अगर हम हमारे जीवन में दृढ़ कर सकते हैं, हमारे मस्तिष्क में दृढ़ कर सकते हैं, तो इससे हम वो कर्म का जो कन्वेयर बेल्ट है उसको ब्रेक लगा सकते हैं, राइट. तो ये आगे का हम बाद में जब ठाकुर साहब अपने योगाचार्य जी जब हमें टाइम स्लॉट अलॉट करेंगे, तब हम इसके आगे का विषय लेंगे. सो मैं इधर ही शांति पाठ करके ये मैं इधर ही ये करता हूँ, पूर्ण करता हूँ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. इदं नमः. हरिओम. आजचं व्याख्यान आजचे गुरुवर्य डुबल दादा यांनी खूप सुंदररित्या आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु खरं म्हणजे हा खूप गाढा अभ्यास आहे आणि सूक्ष्म अभ्यास आहे, त्यामुळे पचनी पडायला थोडं कठीण, आमच्या पचनी पडायला थोडं कठीण आहे. त्यामुळे आपल्याला असे पुन्हा पुन्हा सेशन घ्यावे लागतील. तर मला वाटतं ते तेवढा, कारण हा गाढा अभ्यास आहे आणि सूक्ष्म देखील आहे. असं तरी देखील खूप सुंदररित्या आपण उदाहरणं काही काही देऊन सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे उदाहरण दिलं. मला याचं एक उदाहरण आपलं आवडलं की एखादी गोष्ट सारखीच आहे पण त्याचे उद्देश वेगवेगळे असतात. त्यामुळे एक चाकू आपण एखाद्याला मारण्यासाठी पण असं उपयोग करू शकतो आणि डॉक्टर आपल्याला
बरं करण्यासाठी सुद्धा त्या चाकूचा उपयोग करू शकतो. आणि ही अशी काही उदाहरणं आपण दिलीत ती खूपच सुंदर दिलीत. आणि कर्म आणि प्रारब्ध आणि आपले जे उद्दिष्ट आहेत, जगण्याचे उद्दिष्ट आहेत, त्या बाबतीत आपण खूपच सुंदर उदाहरणं देऊन आपण व्याख्यान दिलं. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आणि असेच आपण या वर्गावर येऊन आपलं सेवा देत राहावेत अशी आम्ही आपणास विनंती करतो. आणि दादासाहेब योगाचार्य आहेत ते आपल्याला निश्चितच बोलावण्यात येत राहतील, यात काही शंका नाहीये. आज मी या सर्व साधकांना विनंती करतो की ज्यांना कोणाला काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारावेत. या आभार. प्रतिक्रिया द्यायची असेल तरी पण प्रतिक्रिया द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. हरिओम. दादासाहेब टिचकुले योग वर्गाच्या सर्व गुरुजनांना हरिओम. दादासाहेब टिचकुले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग वर्गाचे आजचे आपले गुरु डुबल दादा. अतिशय सुंदर असा विषय घेऊन आज आपण आलात. जीव, जगत आणि जगदीश ह्या तिघांचा मेळ कसा असतो आणि ह्याच्यामधून आपण कसं जातो. जन्माला आल्यानंतर जगतात वावरतो आपण आणि जगतात वावरल्यानंतर संकट आली की देवाकडे जातो, जगदीशाकडे जातो. त्याला आवाज देतो आपण. तर खरोखरच खूप सुंदर सुंदर आपण उदाहरणं देऊन आम्हाला समजून सांगितलं, उपकृत केलं. कारण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि दासबोध या तिघांचा मेळ घालून आपण जे आम्हाला वेगवेगळी उदाहरणं देऊन हे समजावून सांगितलं. खरोखरच दादा मागच्या वेळेला माझा म्हणजे नेटवर्क नसल्यामुळे मला वर्ग जॉईन करता आला नाही, पण मागच्या वेळेची ही आपण उजळणी करून दिलीत. परा आणि अपरा याबद्दलची आपण माहिती सांगितलीत किंवा इतरही आणखी सुरुवातीपासून जे आम्हाला मार्गदर्शन केलं. खूप सुंदर असं मार्गदर्शन आपलं झालं आणि अतिशय म्हणजे आपलं मार्गदर्शन सुंदर झालं म्हणणं म्हणजे मी एक सूर्याला मेणबत्ती दाखवण्यासारखं आहे खरं तर. कारण तरीही एक औपचारिकता म्हणून आपलं मी आभार मानते आणि नेहमीच आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो. दादासाहेब टिचकुले योग वर्गाच्या वतीनं आणि संपूर्ण साधकांच्या वतीनं मी आपलं आभार मानते आणि आम्हाला असंच मार्गदर्शन नेहमी करत राहावं. कारण अपूर्ण राहिलेला भाग पूर्ण व्हावा अशी आमची आशा. ती आशा आपण पूर्ण करालच, वेळ आपल्याला मिळेलच. धन्यवाद दादा. माझा एक प्रश्न होता दादा, की जेव्हा आपण डोळे मिटून शांत राहतो, मन चंचल आहे, वेगवेगळे विचार येत राहतात, तर ते कितीही आपण मनाला शांत केलं तरी विचार काय काय हवेत? आणि दुसरा असा प्रश्न आहे, की एखाद्या मुलीची म्हणा किंवा एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्याची चूक नसताना त्याला शिक्षा भोगावी लागते. तर याला काय कारण असावं? म्हणजे आपण पूर्वजन्मीचं सांगितलं, पण पूर्वजन्म कोणी पाहिला? आपण काही पाहिला नाही तो. त्यामुळे आता तिचं कार्य जर चांगलं आहे, तर तिला त्रास का व्हावा? म्हणजे सर्व गुण संपन्न असतानाही असं का व्हावं? असं हा प्रश्न मला नेहमी पडतो. समाजात वावरताना अनेक उदाहरणं, अनेक संकटं पुढे येत असतात. अनेक कुटुंबाशी संबंध येत असतो आणि त्यातल्या ज्या समस्या काही असतात, त्या मला जाणवतात आणि म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारला. या 2 प्रश्नांचं निरसन कृपया करावं ही विनंती. धन्यवाद ताई. धन्यवाद. धन्यवाद. हां, तर हे जे वाय बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल, चांगल्या लोकांना वाईट गोष्टी कधी कधी होतात, तर याचं एक्सप्लेनेशन या जगात कुठल्याही फिलॉसॉफीमध्ये नाही. फक्त कर्मसिद्धांत हा जो आहे आणि पुनर्जन्म सिद्धांत हा जो आहे आपला तोच. आणि पुनर्जन्माचे अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. तुम्ही पाहिलं YouTube वगैरे जरी सर्च केलं तरी पुनर्जन्म सिद्ध झालेला आहे. म्हणजे पुनर्जन्मातून जे आपण कर्म
संचित जे गोळा केलेलं असतं त्याचं जे प्रारब्ध होऊन आपल्या वाट्याला येतं त्यानुसार होतात. यानुसार आपल्याला प्रतिकूल परिस्थिती किंवा अनुकूल परिस्थिती उत्पन्न होते. तर यात आपल्याला हे होतच, म्हणजे याला काही सोल्युशनच नाही. तर भीष्म पितामह शास्त्रानुसार राहणारे, धर्मानुसार त्यांचं जीवन सगळं, त्यांनी जे प्रतिज्ञा केली होती त्यानुसार ते वागले. त्यांनी क्षात्र धर्माचं पालन केलं. म्हणजे अर्जुन त्यांचा खूप प्रिय, त्याला पण मारण्यासाठी ते उभे राहिले होते, राईट. म्हणजे त्यांनी आपल्या स्वधर्माचं पालन केलं, राईट. परंतु त्यांना बघा किती त्रास झाला, की किती किती बाण त्यांच्या शरीरात गेले आणि त्यांचं सगळं रक्त वाहत होतं आणि किती दिवस ते तसे पडले. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की भीष्मांच्या चरित्रात असं काय आहे की त्यांना एवढं मोठं दुःख मिळावं. तर ते भगवंत तिथे समोर उभे आहेत, त्यांच्या समोर उभे आहेत, तरी सुद्धा हे असं कसं झालं. तर किंवा भगवंताचा जो बहिणीचा मुलगा अभिमन्यू आणि भगवंताचा जगातला सगळ्यात प्रिय असा मित्र, शिष्य, भक्त अर्जुन, या दोघांचा, सुभद्रा आणि अर्जुन यांचा मुलगा अभिमन्यू, राईट. तो त्याला पाठवलं, जा तू युद्धात, आणि बहुतेक भगवंताला माहित असणारच की हा काय परत येणार नाही. मग तो इतका टीनेजर किंवा काय म्हणतात त्याला, किती वर्ष वय असेल त्याचं, 14-15 वगैरे असं काहीतरी वय असेल, राईट. कमी वयात. त्यावेळी म्हणजे अशा लोकांना पण असं झालं हे. तर हे काय होतं की या कर्माच्या, हे असं का होतं याचं एक्सप्लेनेशन दुसरे कुठल्याही फिलॉसॉफीत नाही, फक्त आपल्या कर्मसिद्धांतात आहे. कर्मविपाक सिद्धांत त्याला म्हणतात, आणि त्यानुसार हे होतं. आणि याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा किंवा कारण आमच्या पूर्वजांनी हे सांगून ठेवलेलं आहे आणि बरीच उदाहरणं आहेत आणि सिद्ध झालं. तर त्यानुसार ते होतं. प्रतिकूल परिस्थिती आली तर ही चांगली गोष्ट आहे. जर दुःख आलं, कुंतीनं काय मागितलं भगवंताला? कुंती म्हणाली, अरे तू मला दुःखच देत जा, कारण तू जर मला दुःख दिलंस ना तर मी तुला विसरत नाही, तुझी आठवण सतत येते. आणि जर तू मला सुखी ठेवलं आणि मी सगळ्या राजविलासात वगैरे गुंतून गेले किंवा रमून जाईल, त्यात हे गेलं, तर मग तुझी आठवण येणार नाही मला, तर तू मला दुःख दे, असं कुंती मागते भगवंताला, राईट. तर आपल्याला जे कबीर म्हणतात ना की दुःखमय सुमिरन सब करे, सुखमय न करे खोय. अगर यदि सुखमय सुमिरन के दुख काय को होए, एक्चुअली मुझे एग्जैक्ट वर्ड मालूम नहीं, तो जब दुख आता है ना तो ये अच्छी बात है. क्योंकि हमारा जो पूर्व कर्म है, जो कब का है मालूम नहीं, कब का है मालूम. मैंने तो ऐसी भी एक कहानी सुनी है कि अभी वो सच है कि नहीं, कहाँ से, महाभारत में है या नहीं, कि शरपंजरी ज्यावेळी भीष्म पडलेले, जब ओके, कोई हिंदी भाषी है तो प्रॉब्लेम आहे, ओके. शरपंजरी भीष्म जब पडलेले आहेत त्यावेळी ते, आय डोंट थिंक दिस इज ट्रू, ते भगवंताला विचारतात की मी पूर्वजन्मात जाऊन पाहिलं, माझ्या पूर्वजन्मात असलं कुठलंही काम नव्हतं की ज्याची इतकी मोठी शिक्षा मला मिळावी, असं मला दिसलंय. मग मी त्याच्या अगोदरच्या जन्मात पोहोचलो, तिथे पण नाही म्हणलं. मग मी त्याच्या अगोदर, मी 72 जन्म अगोदर जाऊन पाहिले, 72 लाईव्ह, मला सापडलं नाही. आता माझी शक्ती इतकी नाही की मी 73व्या जन्मात जाऊन पाहिजे. तर तू हे असं का झालं ते तू मला सांग, राईट. मग तो भगवान बताते जो भी कुछ पक्षी के बारे में कुछ बताते. सो यानी कि हमें याद नहीं, और अच्छी बात है याद नहीं. आपल्या, इट इज अ गुड थिंग दॅट वी डोंट रिमेंबर, राईट. इफ वी रिमेंबर, आपल्याला जर सगळं आठवलं की मग कुणी पण येईल आणि कुणी पण माझा हात पकडेल, म्हणाले अरे मागच्या जन्मी तू माझे 50,000 रुपये घेतले होते. सो त्याला पण आठवण नाही, मला पण आठवण नाही, चांगली गोष्ट आहे, राईट. इतना सब मेमोरी नहीं चाहिए अपने को, राईट. सो ये रीसेट है ना, रीसेट है. सो ये दिस इज द पार्ट ऑफ द गेम. गेम का डिजाइन ऐसा है, गेम डिजाइन, राइट. सो गेम डिजाइन में ये आता है. तो प्रतिकूल परिस्थिति आई तो अच्छी बात है, क्योंकि आपका जो डेट है, आपका जो कर्जा है वो कम हो रहा है, वो कम हो रहा है, आप खाली हो रहे हैं, राइट.
और अनुकूल परिस्थिति आई तो हम कुछ सत्कर्म करें, हम इस अनुकूलता का जो संपन्नता आई या जो साधन आए हमारे पास या जो शक्ति आई उसका हम इतर लोगों की सेवा के लिए उपयोग करें, ताकि और कह दे कि इदं न मम, श्री कृष्णार्पणमस्तु, इदं न मम, ये मेरा, मुझे इसका फल नहीं चाहिए, मैं ये फल के झंझट से ही इधर फंसा हूं, तो मुझे और कोई फल क्रियमान क्रिएट करने का नहीं है, ये तेरा है, तूने मुझे शक्ति दी, उस शक्ति से मैंने कुछ इधर दूसरों के लिए किया, मेरे लिए नहीं किया, क्योंकि परोपकारार्थम इदम शरीरम, ये जो शरीर है कहाँ से आया है शरीर? शरीर ये पंच महाभूत रूपी जो सृष्टि है वहां से पैदा हुआ। तो ये शरीर का प्रयोजन क्या है कि हम इस सृष्टि की सेवा में लगाए, क्योंकि ये हमारा नहीं है, ये जो जहां से आया वहां से वो उसकी सेवा में लगाए, और हमें इधर से कुछ लेके जाना नहीं है, कुछ सत्कर्म भी लेके जाए और दुष्कर्म तो बिल्कुल लेके जाना नहीं। पापाय पुण्य पर पर पाप है परपीड़ा, पुण्यते परोपकार, पापाय परपीडनम, राईट। दुसऱ्याला पीडा देण्यामुळे आपल्याला पाप जे दुष्कर्म है वो अपने कर्म में जा, ये मुझे नहीं लेना है, क्योंकि मुझे ये कन्वेयर बेल्ट अभी बंद करने का है, ये स्टॉप करने का और यहाँ से एग्जिट चाहिए। तो इसके लिए हम जो भी कुछ हमारे पास है, शक्ति है, समझ है, वित्त है, शरीर है, जो भी आरोग्य है, वो हम भगवान की सेवा में, विश्व की सेवा यानी कि भगवान की सेवा, राइट, भगवान की सेवा में लगाए, और यहाँ से कोई पिकअप करके न जाए बोझ एडिशनल, यही हमें है। तो इसलिए किसी को अगर कुछ बुरा होता है तो अच्छी बात है, कि बुरी बात नहीं है, दैट्स ओके, वो भगवान का भेजा हुआ है, भगवान का प्रसाद है। तो सब कुछ जो भी आता है, सुख आता है, दुख आता है, भगवान का प्रसाद समझ के, इसको प्रसाद बुद्धि बोलते हैं। ये प्रसाद, ये जो कॉन्सेप्ट है ना, ये दूसरे कोई भी भाषा में नहीं है। हम मराठी में प्रसाद कहते हैं, हिंदी में प्रसाद कहते हैं, तेलुगु में प्रसाद कहते हैं, पंजाबी में प्रसाद कहते हैं, उसको प्रतिशब्द है ही नहीं, प्रसाद यानी कि प्रसाद, उसको ब्लेसिंग भी मत बोलो और इसको कुछ और ये कुछ मत बोलो, ये प्रसाद यानी कि जो भगवान के चरणों से आया है मेरे लिए, प्रसादात्तु प्रसन्नता, ये जो प्रसाद आया है उसके वजह से हमें प्रसन्नता होनी चाहिए, हमारे जीवन में प्रसन्नता आनी चाहिए। तो जो अनुकूल परिस्थिति, सुख या दुख या प्रतिकूल परिस्थिति जो आती है, तब हमें भगवान का प्रसाद समझ के सर्व स्वीकार व्रत, ओके, ये ऐसा होना चाहिए। तो कंप्लेन नहीं, तकरार नहीं करनी के, कंप्लेन नहीं, क्योंकि भगवान को सिखाने के लिए नहीं जाना कि अरे तू मेरा इतना उधर नुकसान कर दिया, ये ऐसा रोना और मांगना बंद होना चाहिए। भगवान के पास रोना भी नहीं है और मांगना भी नहीं है, तो कोई लालच से भी नहीं जाना है वो, क्योंकि हम भिखारी नहीं है, हम भिखारी बनकर भगवान के पास नहीं जाना चाहते, हम उसका लाडला पुत्र बनकर जाना चाहते हैं, पुत्र और पुत्री। सो इसलिए मांगना और रोना बंद होना चाहिए भगवान के पास। सो यही मैं अभी जो दिमाग में आया, तो क्योंकि मैं इसको ब्रेक ही लगाना चाहता हूँ, नहीं तो बहुत समय जाएगा इसमें। सो थैंक यू, धन्यवाद धन्यवाद। धन्यवाद दादा, धन्यवाद. आणखी कोणाला प्रतिक्रिया किंवा प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. हॅलो, आवाज येत आहे? हा, हॅलो, येतोच आहे बघ. नमस्कार नमस्कार ताई. नमस्कार. दादासाहेब टिचकुले योग वर्गातील सर्व मान्यवरांना नमस्कार. आणि आजचे गुरुवर्य आदरणीय जयंतराव काका, आपल्याला सुद्धा माझा नमस्कार. नमस्कार. आपला विषय तर छानच होतं आणि मार्गदर्शन पण छान झालं. मी उशिरा जॉईन झाल्यामुळे बरंचसं ऐकायला नाही मिळालं, पण जे काही थोडंफार ऐकलं आहे ते खरोखरच अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरं असं की हे आम्हाला म्हणजे इतकं लवकर समजणार नाही, इतकं म्हणजे थोडा विषय पण कठीण होता. थोडा वेळ लागेल आम्हाला समजायला. पण छान झालं, अगदी मस्त, आणि आपण अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये पटवून पण सांगतायत, हे खूप जास्त महत्वाचं आहे. खूप छान झालाय दादा वर्ग. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू.
काही सजेशन्स वगैरे असतील तर सांगा, म्हणजे आपल्याला पुढच्या वेळी सुधारणा करता येईल. ओके. रमेश भाऊ, जर कुणी आणखी काही प्रश्न वगैरे नसतील तर मग आपण सेशन समाप्त करूया काय? हरिओम हरिओम. हा हरी. आणखी कोणाला काही बोलायचं आहे का किंवा प्रतिक्रिया द्यायची असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर हरिओम दादा. डुबल दादा, मी असं समजतो की मराठी प्रतिक्रिया प्रश्न आता नाही आहेत. तर आपण मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो की आपण अतिशय सुंदर विषय घेतलेला आहे आणि एवढा गाढा अभ्यास करून घेतलेला आहे. आणि आपल्याला किती या अभ्यासात जर परिश्रम पडले असतील तर त्याची कल्पना आम्ही नाही करू शकत. कारण आम्हाला समजायला जड जातं. एवढे ते सूक्ष्म विचार आपण मांडलेले आहेत आणि एवढा सूक्ष्म विचार केलेला आहे. तर आणि आम्हाला आणि बाहेर बाहेर देशात राहून, परदेशात राहून त्यांनी आपली परदेशात संस्कृती राहून रुजवली आहे. बापरे, आणि ते इतका आपलं अभ्यास आहे तर त्यांचा. निश्चितच खूप. योगाचार्यांनी आपल्याला जे संत म्हणून म्हणालेले आहेत, तर हा, ते हा. अगदी रास्त वाटतं आमच्या दृष्टीने सुद्धा. बरोबर. कारण परदेशात राहून एवढं आपल्या आपल्या ज्ञानावर, आपल्या जे पूर्वजांनी आपल्याला काही ज्ञान दिलेलं आहे त्याचा अभ्यास करणं आणि खूप कठीणच गोष्ट आहे. आणि आपण तिथून बसून आपण ज्ञान वाटप करताय म्हणजे आपला खूप मोठा आदर्श आहे या दृष्टिकोनातून. पुढे देखील ज्ञानेश्वरी आपण एक्चुअली यू नो व्हाट, अगर अगर ये डिफिकल्ट होता है समझने में मे बी बिकॉज, कारण मला असं वाटत होतं की आपण या सेशन मध्ये पूर्ण करावं, म्हणून मी जरा गडबड करून तसं नका करू हे. दादा. मग आम्हाला हा, आमची विनंती आहे, तसं नका करू. हा, तुम्ही एक एक सावकाश पुढे आपले हे वाढले तरी चालतील, पण वाढले एक एक चालते. विषय छान छान हो, म्हणजे हो. आम्हाला पण उत्सुकता आहे की आम्हाला हम्म, याचं ज्ञान व्हावं आणि हम्म, आम्हाला पूर्णपणे समजावं असं. हम्म, हम्म, तर हम्म, हम्म, हा, तर तुमचा आपण म्हणजे म्हणाला ते मी समजतो की आपण हा डोळ्यापुढे उद्देश ठेवला की जेवढा फास्ट करून करून हे विषय समजावं. पण ते सूक्ष्म विचार असल्यामुळे हम्म. आणि विशेष म्हणजे त्यांची पीपीटी असते ना तर लक्षात येतं. पण हम्म. चांगलं आहे. हो, जरा खूप अधिक छान. आम्हाला समजेल. अधिक समजेल. आपल्याला जेवढी काय दादा, काय उदाहरण दादा? दिली. तिसरी जी पीपीटी होती, हा, हा. तिसरी जी पीपीटी होती ती एकदम तिचा फॉन्ट कमी होता. त्याला तुम्ही 3 पीपीटी मध्ये कन्वर्ट करू शकले असते. हा. ओके. करेक्ट करेक्ट. कारण मला ऍक्च्युली सुरुवातीला मला वाटलं की एका सेशन मध्ये आपण कव्हर करूया, पण ते काही झालं नाही नाही. होणार. आता हा दुसरा विषय सेशन. मोठा आहे. मी तरी मला विषय थोडी मोठा आहे. शंका आली होती. मी योगाचार्यांना सांगितलं की कदाचित आज माझं संपलं नाही तर काय करायचं, तर ते म्हणाले नाही दुसरा देईन म्हणून त्यांनी सांगितलं मला. तर हा, तर पीपीटी मध्ये ऍक्च्युली तसं बरंच मटेरियल आहे आणि काही पॉइंट्स मी पीपीटी मध्ये अशासाठी घातले की तुमच्या डोळ्यासमोर काही असलं म्हणजे ते हो ते हो हो, समजायला सोपं जातं, राईट. सोपं आणि जातं. दुसरं असं असतं की मला काही अभंग किंवा काही श्लोक अगर पूर्ण मुखपाठ नाहीत तर मला ते रेफरन्सला समोर हो माझ्यासाठी पण फायदा हो असतो, हो. म्हणून मी ती पीपीटी केली. आणि एवढं पीपीटी मध्ये मी एक्सपर्ट नाही, तरी पण मी जे काही ड्रॉ करू शकलो ते केलं. नाही, खूप छान सो केलं, खूप छान केलं. सो लेट सी हाऊ इट गोज. देखते हैं. नाही, आम्हाला आवडेल उलट. आणखीन तुमचे हे वाढले तर तुमचे वर्ग वाढले तर आम्हाला खूपच आवडेल ते आणि ऐकायलाही आवडतं. गुड. हा, तसे बरेच विषय, कारण हे ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्हीची सांगड आणि तिन्ही डिटेलमध्ये जाणं ना, हे हम्म. आवश्यक आहे. कारण आपल्याला गीता हे समजवून सांगण्याचा प्रयत्न करते. हे तिन्ही आवश्यक साधनेची अंग आहेत.
आणि ते आपल्या आजच्या जीवनात आपण कसं उतरवू शकतो आणि आपण त्यापासून कशी दिशा आपल्या जीवनाला देऊ शकतो, हे फक्त मला सांगायचं होतं, एवढंच बेसिकली. तर ते बघूया खूप आपण महत्वाचा कसं. विषय आहे दादा, खूप हा महत्वाचा हा विषय आहे. राईट ज्ञान, राईट. कर्म आणि हे भक्ती. भक्ती खूप महत्वाचं आहे. भांडे काका याच. हरिओम. हरिओम दादा. हरिओम. हरिओम रमेश भाऊ. ज्ञानदार शानदार दादासाहेब पिछल्या वर्गाचा आज 1334वा दिवस आणि आज आपण 8 जानेवारी 2024 मध्ये प्रवेश केलेला आहे. या योग वर्गाचे प्रेरणास्थान आदरणीय दादासाहेब टिचकुले यांना अभिवादन, आदरणीय मतेदादांना प्रणाम, आदरणीय ठाऊकर दादांना प्रणाम आणि आजचे आमचे गुरु आदरणीय जयंत दादा दुबल यांना प्रणाम आणि मी डॉक्टर रमेश भांडेवचे नागपूरहून सर्व साधकांना प्रणाम करतो. आजचे आमचे दुबल दादांनी जे मार्गदर्शन केलं हे आपल्याला त्यावेळेस मार्गदर्शनाच्या वेळेस असं वाटत होतं की ज्ञानेश्वर महाराज आपल्याला मार्गदर्शन करत आहे, कधी तुकाराम महाराज मार्गदर्शन करत आहे, कधी आपल्याला गीतेतील श्रीकृष्णाप्रमाणे मार्गदर्शन मिळत आहे. तर असं त्यांचं स्वरूप आपल्याला वाटत आणि ते हे जे शब्द आहेत तर त्यांच्या म्हणण्यानुसार शब्द अर्थात ज्ञान. तर शब्दाचा अर्थ काय होतो, त्याच्यानंतर त्याचं आपल्याला ज्ञान काय होतं, त्याच्यानंतर विज्ञान. विज्ञान म्हणजे आपण ते आपल्या आचरणामध्ये कसं आणता येईल, हे अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. तर आमचे आदरणीय जयंत दादांनी जे मार्गदर्शन केलं तर ते जरी ठाऊकरताईंनी म्हटलं की आम्हाला समजलं नाही, मन्यताईंनी म्हटलं आपल्याला समजलं नाही, परंतु तरी योग वर्गाच्या मार्फत आपण दादासाहेब टिचकुले या वर्गामध्ये इतक्या वर्षापासून आहोत. आपल्या जितके आपण नेहमी इथे जुळतो तर तितक्या लोकांचं ह्या मार्गदर्शनासाठी असं जे प्रारब्ध म्हणून दाखवलंय दादांनी, तर त्यासाठी आमच्या लहरी महाराजांनी जे भजन म्हटलं होते की जन्म जन्म का नाता है हमारा तुम्हारा, इसलिए इस वर्ग में हम आए हैं दोबारा. तर अशा प्रकारचं ते आपल्याला प्रत्येकाच्या कर्मानुसार आपण इथे जुळत राहतो आणि ते शब्द आपण ऐकत राहतो. तर अशा प्रकारचा आणि त्यांनी जे सांगितले की एका झाडावर 2 पक्षी जे राहतात तर त्यापैकी एक परमात्मा आणि आपण आत्मा. तर परमात्मा काय आपण करत राहतो ते पाहत राहतो आणि ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतो म्हणतो. तर ते आपण आपल्या शरीरामध्ये जर पाहिलं तर आपलं मन तशा प्रकारे उड्या मारतो, त्यावेळेस आपला जीवात्मा पाहत राहतो. तर असे हे एकदम सूक्ष्म ज्ञान आहे. आणि आमच्या दादांनी जे वासिष्ठ योग वासिष्ठ मध्ये सांगितलं की श्रीरामाला जसा वैराग्य आला अशा प्रकारचं ज्ञान जे आहे, इतकं मोठा ग्रंथ आहे योग वसिष्ठ. आमच्या MSc कोर्सलाही आहे तो आणि याच्यामध्ये खूप शिकण्यालायक आहे. तर त्याच्यानंतर आमचे जे भरतदादा गुप्ता आहेत त्यांनी मनाच्या श्लोकावर त्यांच्या मिसेसनी PhD मिळवली आहे. तर अशा प्रकारचं हे ज्ञान जे आहे हे ज्ञान आपल्याला आमचे आदरणीय दादा यांच्या मार्फत आपल्याला मिळत राहतो आणि अशा प्रकारचे दादांचं ते PPT आहे ते खूप त्यांनी साध्या पद्धतीने तयार केलं पण खूप छान वाटतं ते. आणि त्याच्यानंतर ते PPT ही प्रत्येकाला जमते असं नाही आहे दादा, कारण आपल्याला ते थोडं कठीण वाटते, परंतु ते आता नवीन लोक जे आहेत खूप छान तयार करतात, एनिमेशनच्या रूपाने तयार करतात. तर आमचे आदरणीय दुबल दादांचं कितीही आभार मानले तरी कमीच आहे. आणि असं ज्ञानदादा इतके स्टॉक आहे दादाजवळ, तर ते आणि साध्या भाषेमध्ये आपल्याला समजण्यालायक भाषा, तर ते आपण नेहमी असं सुरू ठेवावं असं आमची विनंती आहे आणि असं ज्ञान आपण देत राहावं. त्याच्यानंतर एक जे बाकीचे ग्रंथ आहेत, हठयोग आहे, त्याच्यानंतर शिवसंहिता आहे, त्याच्यानंतर एक सिद्ध सिद्धांत पद्धती आहे, त्याच्यानंतर घेरण संहिता आहे, त्याच्यानंतर स्वात्मारामचा हठयोग आहे. अशा प्रकारे इतकं ज्ञान भरून ठेवलेलं आहे ह्या ग्रंथांमध्ये. तर आपल्याला ह्या योग वर्गाच्या मार्फत मला ते शिकायला मिळालं आणि त्याचा अनुभव घेण्यासाठीही इथे चान्स मिळाला की जसं आपण चक्र ध्यान म्हणतो, तर हे चक्र ध्यान काय राहते, तर हे आपल्याला प्रत्येक चक्राच्या ठिकाणी आमचे आदरणीय नरेश दादा आपल्याला शिकवतात, परंतु प्रत्यक्षात आपण ते कसं करता येईल. त्याच्यानंतर आपल्या इथे एक डोंगरे दादा आले होते, त्यांनी आपल्याला सांगितले की प्राण आणि अपान मिक्स करा. तर हे कसं करता येईल हे प्रत्यक्ष आपण अनुभव घेतला पाहिजे याच्यात. तर ते तेव्हा तेव्हा असं आपल्याला आश्चर्य वाटते की आपण इतके वर्ष आपले असेच वाया गेले. जेव्हा आपण असा अनुभव घेतो त्यावेळेस असं वाटतं की खरोखर असं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे.
तर वास्तविक पदात परमेश्वर आपल्याला हे ज्ञानासाठीच इतके वर्षेपर्यंत इतके जन्म झाले, करोडो जन्म झाले. म्हणून श्रीकृष्ण म्हणतो ना, तुझे नाही माझे करोडो जन्म झाले. तर प्रत्येक जन्मामध्ये थोडं 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 एक एक अंश रूपाने आपण शिकत शिकत येतपर्यंत आलेलो आहोत. आणि आपल्या योग वर्गामध्ये जे आता आमच्यापेक्षा कमी वयाचे आहेत ते खूप भाग्यवान आहेत की त्यांना हे ज्ञान आतापासूनच मिळालेलं आहे. तर हे ज्ञान आम्हाला मिळवण्यासाठी इतके वर्ष लागले. तर तुम्ही त्याप्रमाणे त्याचा अनुभव घेत राहा. आणि असंच आपण अनुभव घेता घेतात आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये थोडं 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 अनुभव घेता घेता आपलं जे चांगलं प्रारब्ध आहे ते आपण निर्माण करायचं आणि जे वाईट आहे ते डिलीट करत जायचं. हेच आपल्या जीवनामध्ये अखेर उद्देश आहे. आणि तो आपण प्राप्त करण्यासाठी आमचे दुबल दादा आपल्या या योग वर्गामध्ये त्यांच्या मार्फत आपल्याला ज्ञान मिळालं. तर पुन्हा आपला आभार दादा. आणि असंच आपलं ज्ञान आम्हाला कंटिन्यू सुरू राहू द्या. हरिओम दादा. हरिओम. हरिओम दादा. धन्यवाद. हरिओम दादा. हरिओम हरिओम. हरिओम. हा ओके. तुम्ही रेल्वेत आहात हा की तुम्ही पोचला हो. घरी? नाही अजून रेल्वे आहे. हा रेल्वे. तर एक तर हे तुमचं दोन्ही वर्ग इतके सुंदर झालेत आणि हा विषय इतका कठीण आहे जो आता दादांनी सांगितलं. MSc ला आहे किंवा योग MA मध्ये पण घेतलात किंवा आमच्या प्राणायाम वगैरे आम्ही शिकवतो तर तेव्हा सुद्धा असतो. आणि हा सगळं डोक्यावरून जातो. हा इतका डोक्यावरून जातो तर काहीच समजत नाही. आज जी PPT सांगितली ना, तर ते PPT म्हणजे काल मागच्या वर्ष पण सांगितलं तर तो आपण सर्कल मध्ये दाखवलं. ते इतकं महत्वाचं आणि इतकं सोप्या भाषेत तुम्ही सांगता ना, तर कमीत कमी म्हणजे 30-35% तरी लोकांना समजू शकते. आणि ह्या MSc वाले झाले, MA वाले झाले किंवा प्राणायामची परीक्षा असताना तर हा विषय त्यांच्यासाठी तर खूप अतिशय महत्वाचा आहे. आपल्या वर्गामध्ये जसे ते आता दादानी सांगितलं तर डॉक्टर डोंगरे आहेत, ते विषय हे चांगला घेतात. त्याच्यानंतर पवन 84 आहेत, ते हिंदी मधून घेतात. पण ते पण अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतात. त्याचा हा बिलकुल म्हणजे हाताचा मळ आहे. जसं आपल्याकडे कमल सिंग आहेत, जे प्रयागराज मधून बोलतात हिंदी मधून, तर त्यांचे पण असे हे याच्याबद्दलचे आध्यात्मिकचे विषय तर अतिशय सुंदर असतात. आणि ते पण ते समजून सांगतात, ते पण डोक्यावरून जातात. पण तो व्यक्ती पण फार खूप म्हणजे अतिशय सुंदर त्यांनी सांगतो. आणि आज दादांचे दोन्ही वर्ग झाले ना, तर आम्हाला खूप छान वाटलंय. तुम्ही उद्या पण कंटिन्यू केलं ना, तर मध्ये गॅप राहण्यापेक्षा ना, तर हा विषय एकदम जवळ होत जाईल. तर बरंच आम्हाला हे होतं. तर आम्ही विनंती करतो उद्याचा पण वर्ग तुम्ही जर घेतलात. उद्या जर अवेलेबल असेल तर मी घेईन ना. हो उद्या घेऊन घ्या. म्हणजे काय की हा संग्रही राहील आम्हाला अधिक. जास्त गॅप झाला ना तर खूप हे होत आहे. नाही दादा, खरं माझी म्हणाल. विनंती आहे की उद्या तुम्ही वर्ग घेऊन घेतला तर बरं होऊन जाईल. गॅप असलं की लागोपाठ असलं की आपल्याला जास्त चांगलं वाटेल. करेक्ट. म्हणजे काय परत रिव्हिजन वगैरे करायला नको. म्हणजे मागचं मटेरियल कव्हर केलेलं लक्षात असतं दिवसात रिव्हिजन. गुड. ओके. हरिओम. नमस्कार डोवल सर. बऱ्याच दिवसांनी मी येतोय, कारण माझा साधारणतः एखाद्या महिन्यापासून थोडं मला बाकीच्या कामामध्ये व्यस्त होतो. पण आपलं लेक्चर मी त्या दिवशी जे काही आहे ते रेकॉर्ड चालू आहे माझं, ते ऑलरेडी मी ते जमून ऐकायचं होतं म्हणून आता ते प्रकाशित पण करून टाकतो. म्हणजे तिन्ही आपलं आजचं आणि कंटिन्युएशन होऊन जाईल. तर तिने मी आता व्हिडिओ बनवून टाकून देईल. तर खूपच वेगळ्या प्रकारचा आपलं अभ्यास, आणि जसं एक सामान्य जीवन आणि अध्यात्म हे दोन अलग अलग विषय असतात.
कारण अध्यात्माला धरून जर आपण सुरुवातीपासून जर कुठेतरी आपलं जीवन व्यतीत केलं तर मला वाटते खूप गोष्टी मिळतात. आणि अभ्यास हा तर खूपच महत्वाचा असतो. अभ्यास करणं, कारण प्रत्येकाने अभ्यासातूनच कुठेतरी काहीतरी आपल्या हातात लागत असतं. तर मला वाटते सर्व अभ्यास हाच एक माझा अभ्यास हा खूप महत्वाचा एक विषय होता सुरुवातीपासून, लहानपणापासून कुठल्याही विषयाचा अभ्यास करणं. कारण आमच्या जे गुरुजन असतात आपल्या प्राथमिक शाळेचे, त्यांचा जो प्रभाव असतो तो कशा प्रकारचा आपल्याला पुढच्या जीवनाचा एक शिल्पकारच असतो तो. तर आमचे जे हागोनिक सर माझे गुरु होते म्हणजे, तर त्यांनी जे मला घडवलं ते नेहमी त्यांचं चिंतन मनन करतो, की जे सुरुवातीचे माझे गुरु म्हणजे एकदम स्टार्टिंगचे प्राथमिक, त्यांनी अभ्यास शिकवला आणि मला निश्चितच तो जीवनात कामात आला. मला वाटते आपला सुद्धा अभ्यास खूप मोठा आहे आणि तो समाजासमोर आणायचा म्हणजे आमचं थोडं बहुत खालीचा वाटा आमचा पण असतो. आम्ही तो निश्चितच उचलूया. आज एक नाही, आनंदाची गोष्ट तुमच्यामुळे योगाचार्यांच्यामुळे तुमच्यामुळे मला मला ही संधी मिळाली हे विचार प्रकट करण्याची. त्यासाठी मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो. डॉक्टर आणि भांडुगुटे मी साहेबांनी कृतज्ञ आज आहे. डॉक्टर भांडुगुटे साहेबांनी आज सांगितलेलं आहे की हे जन्मजन्मचं आपलं नातं कुठलं तरी असलं पाहिजे, म्हणून आपण एकत्र येतो. ते नेहमी बोलतात की वी आर ऑल कुठेतरी कनेक्टेड. हा कनेक्ट बरोबर आहे. हे वी आर ऑल असेल कुठेतरी कनेक्टेड. असेल कदाचित. आणि हो ना, आपल्या लेक्चरचा तोच आज हे बिंदू होता की कुठेतरी काही ना काही असल्याशिवाय आपण एकत्र येऊ शकत नाही. हे पण असेल कदाचित हा योगाचा पार्ट असेल. हो आणि मला दुसरं एक सांगावंसं वाटते आनंदाची गोष्ट म्हणजे काल आमचे योगाचार्य रामकृष्ण ठोकर यांचा समाजाच्या आमचं 41 वर्ष आम्ही एक मंडळ चालवलेलं आहे समाजाचं. या ठिकाणी सर्व एकत्र येऊन आणि त्यामध्ये 41 वर्षापासून आम्ही काम करतो. तर निश्चितच त्यांची काल समाज गौरव म्हणून एक आम्ही दखल घेतली मंडळाने आणि त्यांचं एक समाज गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला. मी व्हिडिओ टाकलेला आहे सर्व. तर त्यांच्या कार्याची दखल घेतली. तर त्यांचं पण अभिनंदन आज योग वर्गाच्या माध्यमातून योग वर्गाच्या तर्फे मी करतो. आणि ही आनंदाची बातमी सुद्धा आपल्याला सांगू इच्छितो. तर निश्चितच त्यांनी हा सर्व मंडळींचा योग जुळून आणला. मला वाटते ही एक कुठेतरी आपल्या ईश्वराची रचनाच असेल असं मला वाटते. तर ह्या 2 गोष्टी मला सांगायच्या होत्या. प्रतिक्रिया, प्रश्न वगैरे. वर्ग समाप्त करा. रमेश दादा. हो दादा, हो समाप्त करू.